खचाखच भरलेल्या स्टेडियमवर सूर्य मावळला, जिथे दिव्ययुद्ध ही दिग्गज स्पर्धा सुरू होती. निळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेले नारायण आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले कालियासूर अंतिम फेरीत सामोऱ्या गेले. जमावाने सामूहिक श्वास रोखून धरला. भगवान विष्णूच्या दैवी ऊर्जेने सामर्थ्यवान नारायण यांनी पवित्र सुदर्शन चक्र चालवले. कालियासूर अदृश्य शक्तींनी उत्तेजित होऊन त्याच्या राक्षसी त्रिशूळ पाप विजयला बोलावले. कालियासूरने ज्वलंत बाणांची लाट सोडली. द्वंद्वयुद्ध चिघळले. दोन्ही योद्ध्यांनी वार केले. नारायणच्या वामन अवताराने त्याला कालियाचे हल्ले टाळण्याची परवानगी दिली, तर त्याच्या वराह अवताराने जोरदार प्रहार केले. नारायणाने विष्णूच्या सर्वात शक्तिशाली अवतार नरसिंह अवताराचा सामना केला. दोन्ही सैन्यात भिडल्याने जमाव हादरला. नारायणाच्या दैवी शक्तीने कालियाचा अंधार ओसरला. निर्णायक वार करून नारायणाने कालियासूरच्या हृदयावर प्रहार केला आणि युद्धाचा शेवट केला. नारायण विजयी होताच त्याचा निळा पोशाख दिव्य तेजाने चमकत असताना स्टेडियम जल्लोषाने उफाळून आला. ऋषींनी नारायण यांना दिव्ययुद्धाचा विजेता घोषित केले. नारायणच्या विजयाने वाईटावर चांगल्याच्या शक्तीची पुष्टी केली. दैवी क्षेत्राचा नायक म्हणून त्याचा वारसा दृढ केला.